हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. अष्टमीच्या शिवलिंगावरील उपाय. तर नंदीच्या मागे बसून हातात बेलपत्र घेऊन त्यावर कच्चा सूत 7 वेळा गुंडाळावा. सूत काढून घ्यावे आणि बेलपत्रासोबत तुमच्या जवळ ठेवा. हे बेलपत्र शंकराच्या कटी भागावर जिथे जलाधारी आहेत तिथे ठेवा. अडचणी दूर होतात. मनोकामना पूर्ण होण्यासाठी अष्टमीला 7 काळे मिरीचे दाणे घ्यावेत. ते 7 दाणे शिवलिंगावर अर्पण करावे. अर्पण करताना आपली इच्छा मनातल्या मनात सांगावी. हे करताना आपली पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी. रोज एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून शिवलिंगाला अर्पण करून ओम नमः शिवायचा जप करत राहावे. त्यानंतर शमीचे फूल, बेलाचे पानं सुद्धा शंकराला अर्पण करावे. असे केल्याने तुमचे सगळे आजार हळूहळू नष्ट होतील व तुम्ही निरोगी व्हाल. सोबतच शनीच्या दशेतून सुटका होईल. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अष्टमीला 11 काळे मिरीचे दाणे घ्यावे. ते 11 दाणे शिवलिंगावर अर्पण करावे. त्यासोबत 11 काळे तीळ देखील अर्पण करावे. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. अष्टमीला 7 काळे मिरीचे दाणे घ्यावेत. ते 7 दाणे पाण्यात टाकावे. हे पाणी शिवलिंगावर अर्पण करावे आणि आरोग्यासाठी प्रार्थना करावी. तुम्ही हे पाणी पिऊ शकता किंवा त्याने अभिषेक देखील करू शकता. अष्टमीला काळी मिरी आणि काळे तीळ एकत्र करून शिवलिंगावर अर्पण करण्याची पद्धत आहे. हा उपाय करताना तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणतीही नकारात्मक भावना नसावी याची काळजी घ्यावी. अष्टमीला 31 अखंडित तांदूळ, 31 हिरवे मूग आणि 31 बेलपत्र शंकराच्या मंदिरात जाऊन तांदूळ मनोकामना बोलून उंबरठ्यावर ठेवा. मूग नंदीजवळ ठेवा आणि बेलपत्र अशोक सुंदरीच्या ठिकाणी ठेवा. शिवलिंगावर शुद्ध पाण्याने अभिषेक करावे. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत जल अर्पण करावे. असे केल्याने मानसिक, वाचिक आणि कायिक पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण करून पंचामृत तयार करावे. या पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावे. यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते आणि आरोग्य लाभते. बेलपत्राचे महत्त्व. बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत. बेलपत्राच्या 3 पानांचा संच त्रिदल शिवावर अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा प्रकारे अर्पण करावी. बेलपत्रावर चंदन किंवा अष्टगंध लावून ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करत अर्पण करावे. चंदन. शिवलिंगावर चंदन लावावे. चंदन लावल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. भस्म. मंत्रांनी अभिमंत्रित केलेले भस्म शिवलिंगावर लावावे आणि स्वतःही कपाळावर धारण करावे. भस्म धारण केल्याने शरीरात जितके भस्माचे कण प्रवेश करतात तितकी शिवलिंगे शरीरावर धारण केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते. भगवान शंकराला धतुरा, आकड्याची फुले आणि शमीपत्र अतिशय प्रिय आहेत. हे अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि संकट दूर होतात. शिवलिंगासमोर बसून किमान 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे दीर्घ आयुष्य लाभते आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. शिवलिंगाला साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवावा. तसेच दूध आणि धान्य मिसळून तयार केलेला नैवेद्यही अर्पण करता येतो. शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, तर अर्धीच प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. कारण उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक असतो. जर अष्टमी सोमवारी आली असेल तर विवाह आणि संतती प्राप्तीसाठी काही विशेष उपाय केले जातात. सोमवार अष्टमीला शिवलिंगावर चण्याची डाळ अर्पण केल्याने विवाह संबंधी समस्या दूर होतात. जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल तर प्रत्येक शनिवारी नदीच्या वाहत्या पाण्यात काळे तीळ अर्पण करावे. असे केल्याने शनिदोषात लाभ होतो. काळ्या तिळाचे दान केल्याने
तुमच्यावरील राहू केतूचे दुष्परिणाम कमी होतात. तसेच ह्या व्यतिरिक्त कालसर्पदोष व पितृदोष यातही हा उपाय लाभदायक आहेत. तर जर तुम्हाला अनेक दिवसांपासून आर्थिक चणचण जाणवत असेल आणि इच्छा असूनही काही करू शकत नसाल, तर प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ व काळी उडीद डाळ बांधून गरिबांना दान करावे. असे केल्याने तुमच्याकडे पैशाची बचत व्हायला सुरुवात होईल व तुमचा कामधंदा सुरळीत सुरू होईल. जर तुमचा वाईट काळ चालू असेल किंवा एखाद्या कामात यश मिळत नसेल, तर मूठभर काळे तीळ घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून फिरवून घराच्या उत्तर दिशेला टाकून द्यावे. असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल व तुम्ही धनवान व्हाल. काळे तीळ व पिंपळ यांना परस्पर पूरक मानले जाते. जर तुम्हाला अधिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नसेल, तर शनिवारी कच्च्या दुधात काळे तीळ घालून सकाळी आंघोळ झाल्यानंतर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. असे केल्याने तुमचा वाईट काळ जाईल आणि पुन्हा एकदा तुमच्या घरात आनंद व समृद्धी नांदेल. वारानुसार शिवलिंगावर एक खास वस्तू अर्पण करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. तर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे. कच्चे दूध अर्पण केल्याने चंद्र बलवान होतो आणि शिव प्रसन्न होतात. मानसिक ताणतणावापासून आराम मिळतो. मंगळवारी शिवलिंगावर मध अर्पण करावे. असे मानले जाते की ह्यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात आणि मांगलिक दोष देखील दूर होतात. शुभ कार्य साध्य होतात. बुधवारी शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहेत. भगवान शिवांना 3 किंवा 5 पानाचे बेलपत्र अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. गुरुवारी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावे. यामुळे शत्रूचा नाश होतो. वैवाहिक जीवन आनंदी होते. शुक्रवार ह्या दिवशी शिवलिंगावर गुलाबजल किंवा चंदनाचे पाणी अर्पण केल्याने शुक्र ग्रह बळकट होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ किंवा काळे उडद अर्पण केल्याने शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते. शनीच्या साडेसाती आणि दह्याचा अशुभ प्रभाव राहत नाही. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव